मित्रांनो, रासायनिक खतासाठी दुकानदाराला विनंती करूच तर आजच्या व्हिडिओमध्ये बनवलेलं जीवामृत एकदा मातीत आणि पिकासाठी वापरून बघा. तुमचा रासायनिक खताचा 50% खर्च कमी होईल, माती जिवंत होईल, माती सुपीक होईल आणि भरपूर असंख्य असे तुम्हाला फायदे पाहायला मिळतील याचे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, एकीकडे रासायनिक खताची वाढती किंमत आणि दुसरीकडे यावर्षी शासनानं असा प्राथमिक अंदाज सांगितलाय की खताचा तुटवडा देखील भासू शकतो रासायनिक खताचा. आणि जर सध्या आपण महाराष्ट्रातल्या कोणत्याही शेतकऱ्याचे माती परीक्षण जर केलं तर जे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण आहे ते फक्त 0.2 ते 3च्या ह्याच्यामध्ये आलेले, म्हणजे जवळपास जमीन पूर्णपणे नापीक होत चाललेली. ही शेतकऱ्यासाठी खूप मोठी धोक्याची घंटा आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला नैसर्गिक शेतीचा अवलंब करणं ही काळाची गरज आहे. त्यामध्ये नैसर्गिक शेतीसाठी वरदान ठरलेलं जीवामृत बनवणं, मातीमध्ये सोडणं, मातीला परत जिवंत करणं अतिशय काळाची गरज आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीवामृत साठी लागणारं साहित्य, त्याला बनवायचं कसं, बनवल्यानंतर त्याचा वापर कसा करायचा, काय काय काळजी घ्यायला पाहिजे, पूर्ण माहिती पाहणार आहोत. आणि जीवामृतामध्ये एक तुम्हाला असा घटक सांगणार आहे जो टाकल्यानंतर त्याची पॉवर 10 पट वाढणार आहे आणि तो घटक देखील 0 रुपयात उपलब्ध होतो आपल्याकडे. त्यासाठी व्हिडिओ महत्वाचा आहे, शेवटपर्यंत बघा. आणि आपली झिरो बजेट नैसर्गिक शेतीची व्हिडिओ सिरीज जर तुम्ही पाहिली नसेल तर घरगुती मी ज्या जे नैसर्गिक निविष्ठा बनवलेल्या आहेत, जैविक निविष्ठा, त्या कशा बनवायच्या अगदी कमी खर्चामध्ये, ते पूर्ण सिरीजच आहे व्हिडिओची, ती युट्यूबला जा आणि ती पाहून घ्या. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. जीवामृत. तर मित्रांनो, हे जे जीवामृत आहे यासाठी काय काय साहित्य लागतंय आणि याला कसं बनवायचं आपण ते लगेच पाहूयात. सगळ्यात आधी यामध्ये साहित्यामध्ये लागणार आहे आपल्याला, तुम्ही तर पाहू शकता, मी घेतलेला एक प्लास्टिकचा ड्रम. याच्यामध्ये आपल्याला इतर कोणत्याही दुसऱ्या धातूचा ड्रम घ्यायचा नाही. त्याच्यानंतर महत्वाची कृती जी करायची त्यामध्ये या प्लास्टिकच्या ड्रम मध्ये आपल्याला 150 लिटर पर्यंत ताजं नळाचं पाणी भरून घ्यायचंय. ताज्या नळाच्या पाण्याचं असं महत्व आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्याचा रिझल्ट पण चांगला पाहायला मिळणार आहे, कारण त्याची चेतन क्षमता चांगली असती. त्याच्यानंतर 150 लिटर पर्यंत ड्रम भरून घ्यायचा. सुरुवातीला पूर्णपणे भरायचं नाही, कारण पुन्हा भरल्याच्या नंतर अडचण येऊ शकते. 150 लिटर पर्यंत ड्रम भरल्याच्या नंतर आपल्याला जी आपल्याकडे जी गावरान गाय आहे, आता जीवामृतामध्ये गावरान गायचं किती महत्व आहे ते तुम्हाला आता समजून येईल. गावरान गायचं जे शेण आहे, ताजं शेण, ज्याच्यामध्ये की ओलावा असतो, त्या ते आपल्याला 5 ते 10 किलो शेणाचं ड्रिपद्वारे जर तुम्हाला सोडायचं असेल तर व्यवस्थित त्याचं एक गाठोडं करायचंय. त्या गाठोड्याला असं पद्धतीनं पॅक बांधायचं. तुम्ही इथं पाहू शकता, मी गाठोडं केलेले. थोडं देखील छिद्र त्यामध्ये राहिलं नाही पाहिजे, जेणेकरून शेण त्याच्यातून बाहेर येईल. जर ड्रिपद्वारे सोडायचं असेल तर ही आयडिया करायची. नसेल सोडायचं तुम्ही डायरेक्ट 10 किलो पर्यंत गावरान गायचं ताजं शेण पूर्णपणे या ड्रम मध्ये टाकू शकतात. आता गावरान गायचं शेण का वापरलंय, कारण इतर प्राण्याच्या तुलनेमध्ये 10 पट याच्यामध्ये करोडोनं जी सूक्ष्मजीवांची संख्या आहे, जी की सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी, मातीला जिवंत करण्यासाठी आपल्याला अतिशय उपयुक्त आहे, ती जास्त पाहायला मिळते. त्याच्यानंतर त्याच गावरान गायचं जे गोमूत्र आहे, ते गोमूत्र आपल्याला या पूर्ण ड्रम मध्ये टाकायचे. 5 ते 10 लिटर जुनं गोमूत्र असेल तर उत्तम, ताजं बी असलं तर थोडं प्रमाण कमी वापरावं, कारण त्यामध्ये नत्राचं प्रमाण जास्त असते. गोमूत्रामध्ये एक उत्तम कीटकनाशक आहे, त्याच्यामध्ये सर्व मातीसाठी उपयुक्त असलेले घटक, त्यानंतर सगळे उपयुक्त असलेले सूक्ष्मजीव पाहायला मिळतात. त्यामुळे आपल्याला गावरान गायचं वापरलं तर उत्तम रिझल्ट पाहायला मिळतो इतर प्राण्याच्या तुलनेत. त्याच्यानंतर दुसरं, ती पूर्ण प्रक्रिया झाल्याच्या नंतर हे आपण जे करोडोच्या संख्येनं सूक्ष्मजीव याच्यामध्ये टाकले, त्यांना आता खाण्यासाठी आपल्याला बंदोबस्त करणं अतिशय आवश्यक आहे. त्यामध्ये आपल्याला सर्वात आधी त्यांना जे ते सूक्ष्मजीव खातात ते त्यांचं मुख्य खाद्य कार्बन युक्त कोणतेही खाद्य ते खातात. त्यामध्ये आपल्याकडे सर्वात जास्त कार्बनचा मुख्य सोर्स असलेला गुळ, म्हणजे ज्याच्यात सुक्रोजचं प्रमाण जास्त असतं, ते नैसर्गिक गुळ आपल्याला 2 किलो गुळ घ्यायचा आहे. त्याचं पाणी करायचंय गुळाचं, आणि ते पाणी आपल्याला ड्रम मध्ये टाकायचंय, जेणेकरून की होईल तितक्या तुम्ही काळा नैसर्गिक गुळच घ्या. त्याच्यानंतर ह्याच सूक्ष्मजीवांना खाण्यासाठी प्रोटीनयुक्त आहार मिळावा म्हणून, त्यांची संख्या दुपटीनं फास्ट वाढावी म्हणून, करोडोच्या संख्येनं प्रोटीनयुक्त आहार मिळावा म्हणून कोणत्याही डाळीचं पीठ आपल्याला 2 किलो पर्यंत पीठ घ्यायचंय आणि त्या पूर्णपणे पाण्यात टाकायचं. आता ही सर्व कृती करत असताना पाणी शक्यतो आपल्याला पूर्णपणे ढवळत ठेवायचं एका काठीनं, आणि ही पूर्ण मिश्रण त्यात टाकीत चालायचंय. डाळ टाकताना त्यात गाठी निर्माण होऊ शकतात. त्या गाठीला आपण व्यवस्थित हाताच्या मदतीनं बारीक करणार आहोत, जेणेकरून ड्रिपद्वारे जाण्यासाठी देखील आपल्याला काय अडचण येणार नाही. आणि त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे जे मदर कल्चर, आपण गायच्या शेणाच्या रूपात अनएरोबिक बॅक्टेरिया त्यामध्ये सोडलेले, ज्यांना की ऑक्सिजनची आवश्यकता नसते, परंतु ऑक्सिजनची आवश्यकता असणारे जे बॅक्टेरिया ते देखील आपल्याला यात सोडायचे. ते बॅक्टेरिया आपल्याला मिळणार आहेत जे आपली बांधावरची किंवा मोठ्या झाडाखालची, वडाखालची, वारुळाची किंवा जंगलातली माती, जिथं वर्षानुवर्ष रासायनिक फवारणी नाही झाली, अशी माती आपल्याला 2 मुठभर घ्यायची. वरला थर व्यवस्थित साईडला सारून 2 मुठभर माती घ्यायची. त्या मातीमध्ये आपल्याला एरोबिक बॅक्टेरियाची संख्या करोडोनं पाहायला मिळणार आहे. ती 2 मुठभर माती त्या पूर्ण जीवामृतामध्ये टाकायची. आणि आता जो की या जीवामृताची पॉवर 10 पट 15 पट जास्त करीन असं जे आपलं ताक, जे की उत्तम बुरशीनाशक आहे, 8 ते 9 मातीसाठी, पिकासाठी उपयुक्त असलेले घटक त्या ताकामध्ये पाहायला मिळते. ते सहजरित्या उपलब्ध होणारं 0 रुपयातलं ताक आपल्याला 2 लिटर ताक
त्या पूर्णपणे जीवामृतामध्ये टाकायचे आणि हे मिश्रण व्यवस्थित चांगला काठीच्या मदतीने हलवून ढवळून घ्यायचे. आता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या जीवामृताला किती दिवस ठेवायचं, याचा कसा वापर करायचा आणि काय काय काळजी घ्यायची ते थोडक्यात पाहू. आता हे जीवामृत ज्यावेळेस आपण पूर्णपणे ढवळून बनवतो, शक्यतो याची बनवण्याची वेळ सायंकाळी 4 ते 6च्या दरम्यान जर बनवलं तर आपल्याला अतिशय परिणामकारक निकाल त्याचा पाहायला मिळतो. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे या जीवामृताला आपल्याला गोण पाटाच्या मदतीने झाकून ठेवायचे, पूर्णपणे बंद करायचं नाही, कारण पूर्णपणे बंद केलं तर ऑक्सिजन विरहित कंडिशन निर्माण होते, जेणेकरून सूक्ष्मजीवांची संख्या कमी होण्याचे चान्स आहेत. त्यामुळे आपल्याला गोण पाटाने व्यवस्थित याला झाकून ठेवायचे आणि आपल्याला कमीत कमी आता ह्याची जी मल्टिप्लाय होण्याची म्हणजे संख्या आहे, दर 20 मिनिटाला हे सूक्ष्मजीव दुप्पट होत चालतात, दर पुढच्या 20 मिनिटाला दुप्पट, असे 72 घंट्यापर्यंत सूक्ष्मजीव दुप्पट होत चालतात आणि त्यानंतर आपल्याला याचा वापर करायचा. मग 72 घंटे म्हणजे साधारण 3 ते 4 दिवसानंतर हे आपलं जीवामृत आता सध्या खरीप हंगाम पूर्व सोडण्यासाठी आपल्याला बनतंय आणि हे आपल्याला 3 दिवसानंतर वापरायचे. आजपर्यंत इथे काळजी घ्यायची, दर दिवसाला 3 दिवस आपण जे ठेवलेले त्याला सकाळ संध्याकाळ दररोज कमीत कमी 5 ते 10 मिनिटं लाकडी काठीच्या साहाय्यानं घड्याळाच्या दिशेनं आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं 5-5 मिनिटं पूर्णपणे ह्या मिश्रणाला ढवळायचे किंवा फिरवायचे. त्याचं कारण असं म्हणजे याच्यामध्ये पूर्णपणे आपण बॅक्टेरिया सोडलेले ज्यांना की ऑक्सिजन लागणार आहे जगण्यासाठी, म्हणजे तळाशी बॅक्टेरिया राहिलेले ते पूर्ण आपण फिरवल्याच्या नंतर त्यांना ऑक्सिजन मिळतो, ते वरती येतात आणि त्यांची देखील संख्या दुप्पट होते. ह्या अशा पद्धतीने आपल्याला याची काळजी घ्यायची. 3 दिवसाच्या नंतर आपलं 72 तासानं ज्यावेळेस हे बनन त्यावेळेस आपल्याला व्यवस्थित सुती कापडाने याला गाळून घ्यायचे आणि एकरी हे जे 200 लिटर माझ्या समोर ड्रम दिसतोय हा एकरी आपल्याला पाट पाण्याने सोडायचे. आता इथं मनात एक प्रश्न येऊ शकतो की सध्या पीक लावलेलं नाही तरी देखील हे सोडायला चालतं का? शेतकरी मित्रांनो, जीवामृत हे मातीसाठी या मातीतला सेंद्रिय कर्ब सूक्ष्मजीव आपल्याला वाढवायचा आहे, मातीला जिवंत करायचे. त्यामुळे तुम्ही पेरणीपूर्व देखील याचा वापर केला, जर तुमच्याकडे ठिबक असेल तर ठिबकद्वारे किंवा पाट पाण्याने सोडलं तरी देखील उत्तम आहे. पीक लावल्याच्या नंतर ह्याला त्याचा 100% फायदा तुम्हाला याचा पाहायला मिळतो. अशा पद्धतीने वापर करायचा आहे. जर तुमच्याकडे पीक असेल ऑलरेडी आणि तुम्हाला फवारणी करायची असेल तर 20 लिटरच्या पंपासाठी 1 लिटर जीवामृत व्यवस्थित गाळून घेऊन तुम्ही याची फवारणी देखील करू शकता. उत्तम बुरशीनाशक, कीटकनाशक, वाढ संजीवक असे चमत्कारी परिणाम याचे आपल्याला पाहायला मिळतात. अशा मुलाखतीत युट्यूबला तुम्ही सर्च करून पाहिलं तर फक्त जीवामृतावर शेती करणारे शेतकरी तर जवळपास रासायनिक खताचा 50% पेक्षा जास्त जर तुम्ही याचा वापर लगातार करीत राहिला तर 50% पेक्षा जास्त खर्च कमी करायचं काम हे नैसर्गिक शेतीसाठी वरदान ठरलेलं जीवामृत करते. याचे फायदे देखील अतिशय आश्चर्यकारक आहेत. याच्यामध्ये जे सूक्ष्मजीवांची संख्या कमी झाली ती करोडोच्या संख्येनं सोडल्यामुळे ते मातीत गेल्यानंतर ते सूक्ष्मजीव ऍक्टिव्ह होतात. आपले वर्षानुवर्ष जे पडून राहिलेले खत आहेत ते खत देखील उपलब्ध करून पिकाला उपलब्ध करून द्यायचं काम हे करतात. मातीला जिवंत करतात, मातीला सुपीक करतात. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे जे सेंद्रिय कर्बाचं आपलं प्रमाण घटत चाललंय ते सेंद्रिय कर्बाचं प्रमाण देखील वाढवण्यासाठी हे जीवामृत आपल्याला फायदेशीर ठरते. अतिशय कमी खर्चातला अतिशय प्रभावी आणि शेतकऱ्यासाठी एकदम संजीवनी म्हणून काम करणार हे जीवामृत तुम्ही आता या खरीप हंगाम पेरणीपूर्व बनवा. हे शेतीमध्ये याचा वापर करा. याचा लगेच रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार नाही, कारण हे जैविक आहे, नैसर्गिक आहे. थोडं दमाने याचा रिझल्ट पाहायला मिळू शकतो. त्याचा तुम्ही सोडल्याच्या नंतर तुम्ही जर वर्षभर वापर केला याचा लगातार तर नक्की तुमच्या पैशाची बचत होणार 100%, याची गॅरंटी मी देतो. त्यामुळे तुम्ही बनवा, वापर करा. कसा रिझल्ट भेटतोय ते कमेंटमध्ये सांगा. जर काही तुमचे प्रश्न असतील जीवामृता संदर्भी ते देखील कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे ते देखील कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल. भेटूयात नवीन व्हिडिओत नवीन संकल्पनेसोबत. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी.